ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आज पंढरपूरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। दुपारी 4 वाजता पंढरपूर येथील या टिळक स्मारक मैदानावरती भव्य प्रमाणामध्ये ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक ओबीसीचे नेते या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। प्रकाश शेंडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील, अशा अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत। आता मी पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानावरती आहे, ज्या ठिकाणी हा ओबीसीचा मेळावा या ठिकाणी होणार आहे। या ओबीसीच्या मेळाव्यासाठी रात्रीच मंत्री छगन भुजबळ पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। ते 8 वाजता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आपल्या खरं तर कामाला सुरुवात करणार आहेत। आज दिवसभर मेळाव्याच्या निमित्ताने छगन भुजबळ पंढरपुरात असणार आहेत। ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत आरक्षणासंदर्भात चर्चा करणार आहेत। 2 दिवसापूर्वीच पंढरपूर येथील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी छगन भुजबळांना एक इशारा दिला होता की मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी काही अपशब्द वापरू नका, खालच्या भाषेत टीका करू नका, अन्यथा आम्हाला त्याच पद्धतीने तुमचं पंढरपुरात स्वागत करावं लागेल, असा देखील इशारा देण्यात आलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांनी देखील याची खबरदारी घेतलेली आहे। या मेळाव्याला एकूणच हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत आणि पोलिसांनी देखील या सगळ्या कार्यक्रमावरती बारीक लक्ष ठेवलं आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।